पापलेट आणि सुरमईच्या तुलनेने स्वस्त असणारा आणि सर्वसामान्यांच्या आहाराचा मुख्य भाग असलेला बांगडा मासा येत्या काही महिन्यात दुर्मिळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मुंबईच्या मासळी बाजारामध्ये सध्या ताज्या बांगड्याची आवक घटल्यानं मोठी महागाई वाढली आहे। आवक कमी असूनही ग्राहकांची गर्दी कायम असल्यानं किमती गगनाला भिडल्या आहेत। त्यामुळे स्वस्त मासा म्हणून ओळखला जाणारा बांगडा आता सर्वसामान्यांच्या ताटातून दूर जाण्याची चिन्ह आहे। सध्या मी मच्छी मार्केटमध्ये आलेली आहे आणि आपण पाहतोय वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छी ह्या बाजारात उपलब्ध होत असतात। मात्र आता जो बांगडा आहे त्याची विक्री ही कमी प्रमाणात होताना पाहायला मिळते, कारण जे उत्पन्न आहे तेच कमी येतंय। बाजारात जो बांगडा येतोय तो कमी प्रमाणात येतोय आणि त्याचा फटका आता जे मत्स्य खवय्ये आहेत त्यांना देखील बसल्याचा पाहायला मिळतोय। याची किंमत देखील आता येणाऱ्या काळात महागणार आहे। विशेष म्हणजे या ताटातला जो बांगडा आहे तोच महागणार असल्यामुळे जे मासे खवय्ये आहेत त्यांच्या ताटातला बांगडा आता गायब होणार की काय अशी चर्चा रंगू लागलेली आहे। ताई, हा बांगडा आहे, काय किंमत दिली जाते? पहिला तर 50ला 3 मिळायचे, आता 100-200ला 3 जायला पाहिजे, तेव्हा त्याचे पैसे होतात। मग घेतात का मासे खाणारे? घेणारे घेतात, ज्यांना पाहिजेच आहे तो घेतो, नाहीतर कुठनं आणणार म्हणजे खायला मिळतच नाही। ज्यांना म्हणजे साधारण माणूस आहे, जो सामान्य माणूस आहे तो तर घेऊ शकत नाही। एवढे महाग मच्छी झाले, आता बोंबील पण एवढे महाग झाले, 600-700 रुपये जाग्यावर तिथे किलोवर पडतात। एवढी का महाग झाली? आता इथे समुद्रात मासेच नाही आहेत, किती कामं चालू आहेत, त्याच्यामुळे त्याचा फटका खरं तर पडलाय। नक्कीच आपण पाहतोय हा जो बांगडा असेल किंवा इतर जे मास्यांचे प्रकार आहेत ते पूर्णच महागलेले पाहायला मिळतात। समोर आपण पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळे मास्यांचे प्रकार पाहायला मिळतात। बांगडा आता जो 50 रुपयाला मिळत होता तो थेट 100-200 रुपयाला विक्री केली जाते। दुप्पट तिप्पट ह्या बांगड्याची किंमत वाढलेली आहे। मात्र मासे खवय्ये जे आहेत ते मात्र खरेदी करताना पाहायला मिळत आहेत। ताई, आता ही जी विक्री करताय तुम्ही, जी किंमत आहे ती आता किती दिवस अशीच राहील? अशी 1 महिन्यापर्यंत राहणार ना। बोटी चालू होत नाही ना तेव्हापर्यंत मच्छी महागच राहणार आहे। मग आम्हाला काही उत्पन्न नाही याच्यामध्ये, पण आपला धंदा आहे तो करायचं म्हणून करायचं असं असते। कॅमेरामॅन विकाससह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।